हॅलो, वेलकम टू द मॅथ्स फॉर मदर. आज आपण करणार आहोत तो टॉपिक म्हणजे प्रॅक्टिस सेट 28. आपण त्यातला क्वेश्चन नंबर 1 कंप्लीट केलेला आहे. नाव वी आर गोइंग टू सॉल्व द क्वेश्चन नंबर 2. सी द क्वेश्चन नंबर 2. व्हॉट इज गिवन? फाइंड द रेशो ऑफ द फर्स्ट क्वांटिटी टू द सेकंड क्वांटिटी. म्हणजे आपल्याला रेशो फाइंड आउट करायचा आहे. दॅट इज फॉर द फर्स्ट क्वांटिटी टू द सेकंड क्वांटिटी. सो फ्रॉम दॅट फर्स्ट वन काय दिलेलं आहे बघा, 25 बीट्स टू 40 बीट्स. सो रेशो फाइंड आउट करायचा आहे. पहिल्यांदा लिहून घेऊया आपण 25/40. आपल्याला सगळ्यात मोठा नंबर शोधायचा आहे ज्यांना आपल्याला डिव्हाइड करायचं आहे ह्या दोन्हीही नंबर्सना. सो जो आपल्याला लक्षात येतोय तो घेतला तरी चालेल. येत नसेल तर SCF LCF हायेस्ट कॉमन फॅक्टरच्या ह्यानं आपण काढू शकतो. हिअर मला पटकन आठवला तो 5. सो वी आर गोइंग टू डिवाइड बाय 5. फर्स्ट नंबरचा करतोय आपण क्वेश्चन. 5 ने डिवाइड केल्यावर काय आन्सर आहे बघा, 5 5 जा 20 अँड 5 8 जा 40. सो हिअर रेशो विल बी 5:8. नाउ द सेकंड वन काय बघा, 40 रुपीज अँड 120 रुपीज. फर्स्ट क्वांटिटी आहे 40 रुपीजची, दोन्हीही रुपीज आहेत, त्यामुळे आपल्याला त्या क्वांटिटीमध्ये बदल करण्याची गरज नाही आहे. डिवाइड बाय 120. इथं तुम्हाला डायरेक्ट 40ने डिवाइड करता येईल. जर तसं येत नसेल तर तुम्ही 0 कॅन्सल करू शकता. 0 कॅन्सल करणं म्हणजेच काय असतं, 10ने डिवाइड करणं. एक 0 कॅन्सल केला तर 10ने डिवाइड करणं. दोन्ही नंबर्सना 10ने डिवाइड करणं आणि 2 0 कॅन्सल केले तर 100ने. पण इथे एकच 0 आहे. सो आय एम गोइंग टू जस्ट कॅन्सलाइज दिस. आता आपण वरती आणि खालती दोन्हीकडंही 4ने डिवाइड करू शकतो. सी हिअर 4 1 जा 4 अँड 4 3 जा 12. म्हणजे इथं रेशो आपल्याला काय आन्सर आलेला आहे, ह्या रेशोचा आन्सर, ह्या ह्याचा आन्सर आलेला आहे 1:3. नाउ द थर्ड वन. What is given here? 15 minutes to 1 hour. 15 minutes are there, but hour is given. So we have to convert that hour into minutes. Why? Because yesterday म्हणजे लास्ट लेक्चरमध्ये आपण बघितलेलं आहे की दोन्हीही क्वांटिटी दोन्हीही सेम मेजरमेंटमध्ये पाहिजेत, सेम युनिट्स पाहिजेत. मग आपल्याला आवर तरी करावं लागेल किंवा मिनिट्स. तर आवरचं मिनिट करणं सोपं आहे. दॅट इज 60 मिनिट्स. 60 minutes. 1 hour equals to 60 minutes. Afterwards we are taking ratio, that is 15/60. आपण 1 घेतलेलं नाहीये, आपण मिनिट्स मध्ये कन्वर्ट केलेलं आहे. अँड वी नो दॅट 15च्या टेबलमध्ये येणार आहे दॅट इज 60. 15 divided by 60. Both the numbers can be divided by 15. दोन्हीही नंबरला आपण 15 डिवाइड करू शकतो. सो 15 1 जा 15 and 15 4 जा. Here we complete the 3 of them. Question first मधले 3. Now we are going to see the next one. Next बघा त्यातला फोर्थ वन, 30 liters to the 24 liters. दोन्हीही लिटर मध्ये दिलेले आहेत. सो वी कॅन टेक द क्वांटिटी, सेम युनिट इज देअर. सो डायरेक्ट रेशो आपण घेऊ शकतो. दॅट इज 30/24. 30/24. दोन्हीही नंबर्सना भाग जाणारा मोठ्यात मोठा नंबर आपल्याला शोधायचा आहे. नाही सापडत तर पटकन आपण 3ने सुद्धा डिवाइड करू शकतो. बघा काय येणार, येस, हिअर कम्स द 10 अँड हिअर कम्स द 8. अजून सुद्धा सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये आलेलं नाही, कारण की 10 आणि 8 ना परत भाग जातो आहे. पटकन येत नसेल तर आपण ह्याही मेथडनं करू शकतो. 10 आणि 8 ह्या दोन्हीलाही बघा कोणत्याने जाणार आहे, 2. येस, इट्स अ 2. सो 2 5 जा अँड 2 4 जा. सो 5:4 is the ratio for the fourth example. Fifth, 99 kg to the 44,000 grams. 1 किलोग्रॅम मध्ये आहे आणि 1 ग्रॅम मध्ये आहे. सो आपल्याला दोन्हीही कशामध्ये घ्यायला पाहिजेत, we have to take both the quantity in a gram. So 1 kg equals to 1000 gram.
सो आपल्याला हे जर माहिती आहे की 1 ग्रॅम म्हणजे 1 किलोग्रॅम म्हणजे 1000 ग्रॅम आहे. सो 99 kg किती येणार आहे? येस, इट्स 99,000 ग्रॅम. आता दोन्हीही क्वांटिटी आपण ग्रॅममध्ये केलेल्या आहेत. सो नाव वी कॅन टेक लाईक दिस 99,000 ग्रॅम डिवायडेड बाय 44,000. मग अशी मी तुम्हाला सांगितलं 0 कॅन्सल करणं म्हणजे काय? डिवाइड करणं. इथं किती 0 येणार आहेत? 1 वरती 3 येणार आहे. सो 1000 आपण डिवाइड केलं आणि हे 0 कॅन्सल केले. नाव हिअर रिमेन्स द 99 अपॉन 44. 99 आणि 44 हे दोन्हीही कोणत्या टेबलमध्ये येतात? खूपच सोपं आहे. दॅट इज फॉर द 11. सो वी आर गोइंग टू डिवाइड बाय दीज टू नंबर बाय द 11. सो 11 9s and 11 4s. So the answer is 9:4. Next, here 1 liter 250 milli. मग आपल्याला दोन्हीही लिटरमध्ये आणले पाहिजे. तिथं लिटर आहे आणि मिली आहे. सो दोन्हीही लिटरमध्ये आणलं पाहिजे. सो 1 liter equals to, we know that 1 liter equals to, yes, it's 1000 milli, 1000. So 1000 divided by 250. एक 0 आपण कॅन्सल केला. मग काय राहिलं? 100 डिवायडेड बाय और 100 अपॉन 25. 25च्या टेबलमध्ये 100 येतं. सो वी कॅन डिवाइड बाय बोथ ऑफ दिस नंबर बाय 25. 25 here also 25 divided by 25 and on upper side also 100 divided by 25. So 25 4s and 25 1s. So ratio will be there 4:1. 4:1. Now we are going to solve the next one. पुढचे आपण सॉल्व करणार आहे. See the next one. That is 60 पैसे to 1 rupees. आता 60 पैसे to 1 rupees आहे. So 1 rupee should be converted into पैसे. 1 rupee equals to किती येणार आहे? How many पैसे there? That is 100 पैसे. 1 रुपया म्हणजे 100 पैसे. So now 60 पैसे divided by 100 पैसे. 0 0 cancel. Now remains here 6 upon 10. त्यालाही डिवाइड करता येते आपल्याला. 6 upon 10 can be divided by 2 and here also divided by 2. So 2 3s are 6 and 2 5s are 10. So 3:5. Next one. 700 grams and 1/2 kg. 1/2 kg equals to how many grams? Yes, it's a half kg. Half kg म्हणजेच किती येणार आहे? 500 grams. एकच कन्वर्ट करायचं आपल्याला. दुसरा ऑलरेडी ग्रॅम दिलेला आहे. सो 750 ग्रॅम डिवायडेड बाय 500 ग्रॅम which is equal to 0 0 cancel. 75 upon 50. सो 75 आणि 50 दोन्हीलाही भाग जाणारा अजून नंबर आहे का? येस, त्याला नंबर आहे. कोणता नंबर आहे? डिवायडेड बाय 25. डिवायडेड बाय 25. सो 75ला डिवाइड केलं 25 न 25ने डिवाइड केल्यावर किती येणार? 25 3s are 75 and 25 2s are 50. So here the answer will be 3:2. Now the last one from this question second madla last one. 125 centimeter to 1 meter. 125 centimeter to 1 meter. So 1 meter equals to 1 meter equals to किती येणार आहे बघा? 1 meter equals to 100 centimeter. So 125 upon 100. मोठ्यात मोठा नंबर जर सापडतोय का बघा? येस, 25च्या टेबलमध्ये दोन्हीही येत आहेत. सो वी आर गोइंग टू डिवाइड बाय 25. 25 5s are 25 5s are येस 125 and 25 4s are. मग किती येणार बघा? दॅट इज 5:4. 5:4. मग पुढचं काय येणार आहे? मग पुढचं येणार नेक्स्ट वन. दॅट इज क्वेश्चन नंबर 3. So now we are going to solve the question number 3.
Here we complete this question. Question number 3 काय दिले बघा. Rima has 24 notebooks and 18 books. Find the ratio of notebooks to books. Ratio आपल्याला कसा फाइंड करायचा आहे, notebooks to books. So notebooks divided by books. मग त्याचा रेशो घ्यायचा आहे. किती आहेत नोटबुक्स टोटल? येस, देअर आर 24 नोटबुक्स अँड 18 बुक्स. मग आता 24/18 दोन्हीलाही भाग जाणारा सेम नंबर शोधायचा आहे. येस, इट्स अ 6. दोन्हीही नंबर ह्या टेबलमध्ये येतात. 6 4s are 24 and 6 3s are 48. So here the ratio is the 4:3. आपल्याला त्यांनी रेशो विचारलाय तो काढला. That is the 4:3. Now the next one example. That is the 4th one. काय दिलेलं आहे बघा. 30 cricket players and 20 खो-खो players are training on the field. 20 खो-खो प्लेयर्स आहेत आणि 30 क्रिकेट प्लेयर्स आहेत. त्यांना ट्रेनिंग देत आहेत. व्हॉट इज द रेशो ऑफ क्रिकेट प्लेयर्स टू द टोटल नंबर ऑफ प्लेयर्स. क्रिकेट प्लेयर्स दिलेत पण टोटल नंबर ऑफ प्लेयर्स दिलेत का आपल्याला? नाही. सो वी हॅव टू फाइंड आउट दॅट फर्स्ट ऑफ ऑल. सो वी आर गोइंग टू फाइंड आउट दॅट टोटल नंबर ऑफ प्लेयर्स किती येणार आहेत? येस, 30 क्रिकेट प्लेयर्स आहेत आणि 20 खो-खो प्लेयर्स आहेत. किती येणार ते? दॅट इज द 50. आता आपल्याला रेशो कशाचा विचारलेला आहे तो बघा. दॅट इज फॉर द क्रिकेट प्लेयर्स डिवायडेड बाय म्हणजे रेशो घेतला आहे. दॅट इज टोटल नंबर ऑफ प्लेयर्स. मग आता आपल्याकडे दोन्ही आकडे आहेत. क्रिकेट प्लेयर्स किती आहेत बघा, 20 आहेत आणि टोटल प्लेयर्स किती आहेत? क्रिकेट प्लेयर्स 30 आहेत आणि टोटल नंबर ऑफ प्लेयर्स दॅट इज 50. 0 0 कॅन्सल झाले. मग रेशो किती राहिला? 3/5. दॅट इज द रेशो ऑफ दिस आन्सर इज 3:5. नाव here we complete the total question number up to the 4. Now we are going to stop here. जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब